गेल्या वर्षी त्याच्यातल्या संशयास्पद असणाऱ्या 27 मशीनचे पैसे साधारण 12,74,000 रुपये आम्ही भरले होते. पण त्यानंतर निवडणूक आयोगाने या मशीन्स मोजल्या जातील, पण त्या मॉकपोल करून म्हणजे पूर्वीचं मतदान इरेज करून ते मोजलं जाईल अशा प्रकारे आम्हाला पत्र दिलं. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या 105 पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम यंत्राबाबत साशंकता व्यक्त केली होती. त्यांनी फेरमत मोजणीची अधिकृत मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. सुरुवातीला मॉक पोलद्वारे पडताळणी करण्याचा प्रस्ताव आयोगाने दिला होता. मात्र या प्रक्रियेत मूळ मतदान डेटा मिटवण्यात येणार असल्याने अनेक उमेदवारांनी थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. अखेर आता निवडणूक आयोगाने यावर सकारात्मक निर्णय घेतला असून फेरमतमोजणीला मंजुरी दिली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे दूध का दूध पाणी का पाणी होणार की नाही याकडे राज्याचं लक्ष लागलंय. या प्रक्रियेची सुरुवात 25 जुलैपासून पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातून होणार आहे. या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी 27 ईव्हीएम यंत्राबाबत आक्षेप घेतला होता. त्यांनी त्यासाठी 12,74,000 रुपये शुल्क भरले होते. आता या 27 मशीनची प्रत्यक्ष मोजणी होणार आहे. त्यात ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी दोन्हीही मूळ मते मोजली जाणार आहेत. ही प्रक्रिया तब्बल 8 दिवस चालणार असून यानंतर इतर आक्षेप असलेल्या मतदारसंघांमध्येही टप्प्याटप्प्याने फेरमतमोजणी होणार आहे. हडपसर मतदारसंघातील निवडणूक निकालांबाबत माझ्या मनात सुरुवातीपासूनच शंका होती. मी मतदार यादी, ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी याबाबत आक्षेप नोंदवले होते. आता फेरमतमोजणीला मंजुरी मिळाल्यानं सत्य समोर येईल आणि लोकशाहीवरचा विश्वास अधिक बळकट होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितलंय. हडपसर विधानसभा मतदारसंघातून नोव्हेंबर 2024 निवडणूक मी लढवली होती. या निवडणुकीमध्ये मतदार यादी असेल किंवा एकूणच निवडणूक ईव्हीएम मशीनच्या संदर्भातले व्हीव्हीपॅटच्या संदर्भातले माझे काही आक्षेप होते ते आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे त्याचबरोबर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे त्या संदर्भात दाद मागितली होती. गेल्या वर्षी त्याच्यातल्या संशयास्पद असणाऱ्या 27 मशीनचे पैसे साधारण 12,74,000 रुपये आम्ही भरले होते. पण त्यानंतर निवडणूक आयोगाने या मशीन्स मोजल्या जातील, पण त्या मॉकपोल करून म्हणजे पूर्वीचं मतदान इरेज करून ते मोजलं जाईल अशा प्रकारे आम्हाला पत्र दिलं होतं. त्या संदर्भात आम्ही आक्षेप नोंदवला. काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि त्याच्यानंतर आता आम्ही जे म्हणणं मांडलं होतं त्याच्या संदर्भातला एक निकाल लागलेला आहे. त्यानुसार येणाऱ्या 25 जुलैपासून म्हणजे येणाऱ्या शुक्रवारपासून आमच्या हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या 27 मशीनची मोजणी होणार आहे. याच्यामध्ये जे मतदान आमचं ईव्हीएममध्ये नोंदवले ते असेल, व्हीव्हीपॅट असेल, हे आमच्यासमोर मोजलं जाणार आहे. 25 तारीख ते 2 जून असा 8 दिवस आमची म्हणजे मतमोजणी चालणार आहे. ज्याच्यामध्ये पहिल्या दिवशी 2 नंतर 4 मशीन मोजल्या जातील. ईव्हीएम आम्हाला हे पुन्हा एकदा मतमोजणी करून दाखवणार आहे. त्याचबरोबर व्हीव्हीपॅटमधलं आमचं नोंदवलेलं मशीन्स म्हणजे मतदान आहे ते सुद्धा आम्हाला चिठ्ठ्या मोजून दाखवल्या जाणार आहेत. त्याचबरोबर त्या मशीन परत आम्हाला जर वाटलं तर त्या झिरो करून पुन्हा त्याच्यामध्ये मॉकपोल सुद्धा 1400 मताचा प्रत्येक मशीनमध्ये 1400 मताचा मॉकपोल आम्ही मतदान नोंदवायचं आणि पुन्हा त्याची मतमोजणी करायची हे सुद्धा केलं जाणार आहे. त्याच्यामुळे आमच्या या मतदारसंघापासून याची सुरुवात होतीये. याचं समाधान मी व्यक्त करतो. योग्य तर काय जे काय निकाल असेल किंवा काय चुकीचा प्रकार घडला असेल तर निश्चित त्या मतमोजणीमध्ये या ठिकाणी समोर येईल. त्याच्यामुळे भारतीय संविधान असेल, माननीय सुप्रीम कोर्ट असेल आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांचे मी मनापासून आभार मानत असताना याच्यामध्ये अनुकूल ते निकाल येईल असे या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. नमस्कार, टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष असे स्वागत. बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे टीआरएस गोल्ड माइन. आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त 1 तासाच्या अंतरावरती. प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज, सुपे पोलीस स्टेशन, सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा. प्लॉटला आहे 30 फुटी सामायिक डांबरी रस्ता. प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाऊंड आणि गेट व त्याचसोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का. तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा.